ते व्यतिरिक्त आपल्याला राजकारणाने शिकवलेलं आहे आणि म्हणून हे बदलण्यासाठी मी आलेलो आहे. आपल्याला आपले विद्यार्थी JEEच्या क्लासला इयत्ता 9वी पासून जाऊन त्यांना IITला कॉलेजला पाठवायचे. IIT कॉलेज म्हणजे पवई इथे असलेले केंद्र सरकारचं एकमेव जे कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, की ज्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमधून विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असताना करोडो रुपयाची पॅकेज त्याला दिली जातात. अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत. आपल्याला आपल्या या परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला विद्यार्थी घडवायचे. त्यांच्याकडे आपण आशेने बघतोय. आपल्याला दरवर्षी किमान 40 विद्यार्थी IITला गेले पाहिजेत असं माझं स्वप्न आहे. दरवर्षी 40 विद्यार्थी. आपण बघितलं कोविड काळातल्या तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या नात्यातले तरुण माणसं, वृद्ध आजी बाबा तर अगदी 20 22 वर्षाच्या मुलापर्यंत आणि अगदी काल परवा आजपर्यंत ज्या कोविडच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे हार्ट अटॅकने आपले बांधव मरण पावतात. ह्या सगळ्या गोष्टी तायानो दादानो थांबवण्यासाठी आपल्याला आपल्यातून डॉक्टर करायचे. म्हणून नीटचे क्लासेस इयत्ता 9वी पासून आपण सुरू केलेले आहेत, की जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, गोरगरिबांची फुलं, आपल्याकडे 2-2 कोटी रुपये द्यायला कुणाकडे पैसे नाहीत आणि आपल्याला जमिनी विकायची नाही, त्यामुळे त्यांनी अभ्यास करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजेत. अशा प्रकारचं माझं स्वप्न आहे. आज आपण वारंवार सांगतो रेल्वेचा विषय राहू दे, अनेक विषय राहू दे, वयाच्या 9वी पासून म्हणजे वयाच्या 14-15 वर्षापासून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे आणि वयाच्या 21व्या वर्षी UPSCच्या रिझल्टमध्ये टॉप 10 मध्ये आपल्याला आपल्या मातीतील विद्यार्थी घडला पाहिजे, का तो पंतप्रधान कार्यालयात जाऊन बसला पाहिजे. अशा प्रकारचं स्वप्न माझं आहे, का तो त्यांनी पुढची 39 वर्ष समाजाची सेवा केली पाहिजे. या रेल्वेसाठी कुठल्या आमदार खासदार मंत्र्याकडे जायची गरज नाही लागली पाहिजे. आपला विद्यार्थी तिथून मुरबाडच काय इथनं आलेफाट्यापर्यंत डायरेक्ट अहमदनगरपर्यंत रेल्वे घेऊन जाईल. अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला घडवायचे. आपल्याला एकत्रित राहून असं काम करायचं. दादानो त्यानो आज भगिनींनी खूप चांगलं भाषण केलं, का आम्हाला स्टेज उपलब्ध आहे. तुम्हालाच आपल्याला न्याय द्यायचा आहे. प्रत्येक बांधवाला शेवटच्या माणसापर्यंतच उत्तम आरोग्य व्यवस्था पोहोचली पाहिजे. उत्तम क्वालिटीचं शिक्षण ज्याप्रमाणे श्रीमंतांची पोरं शिकतात, ज्याप्रमाणे आपल्या खासदारांची पोरं शिकत असतील किंवा त्यांचे नातू शिकत असतील किंवा ज्यांचे उमेदवार त्यांची शिकत, तशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आम्हा प्रत्येक गोरगरीब शेवटच्या कातकरी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती पोहोचवण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. आपल्याला काही खोटं सांगायचं नाही. आपल्याला ही पुस्तिका दिलेली, या पुस्तिकेमध्ये जे उपक्रम आहेत हे 100% आपले खरे अगदी चलनी नाणं आहे. ते चलनी नाणं लोकांना वाजवून सांगायचं या आमचं नाणं आहे, की ज्यांनी 15 वर्षामध्ये काम केलंय. आई वडील नसलेला पोरगाही कलेक्टर केला आहे, ज्याला ऊसतोड मजुराचा पोरगा DYSP केला आहे, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना नवरा जातो. या ताईलाही, लोकांच्या धुनी भांडी करणाऱ्या ताईला जेव्हा जिजाऊमध्ये येते तिला अभ्यास करण्याचा पगार देऊन आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर केलं जातं. ही आपली जिजाऊ आहे. कधीतरी तुम्ही मुंबईवरून ठाण्यावरून मुंबईला जाताना डाव्या बाजूला ठाणा सोडल्यानंतर बघा जिथे कचऱ्याचा भला मोठा ढीग आहे, त्या ढिगावर आपण शाळा चालू केलेलं तायानो दादानो. त्या ढिगावरील एक दीपाली नावाची मुलगी, जिच्या आईचा खून झाला होता, वडील जेलला होते, या विद्यार्थिनीला 9वीला असताना उचलून अगदी तिला आंघोळीपासून आपल्या महिला कार्यकर्त्यांनी करून कपड्यापासून देऊन ती विद्यार्थी आज हॉटेल मॅनेजमेंट करून एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते. हे काम आम्हाला करायचं आहे. आपल्याला माहिती आहे मुरबाड तालुक्यातील 150 ते 200 शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ आपण शेतकऱ्यांमार्फत मिळवून दिला. शेतीची कमिटी आमची एकनाथानी यांची, त्यांनी मिळवून दिला. आपल्याला प्रत्येक शेतकरी मजबूत करायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 12 महिने 24 तास काम करायचं आहे. अगदी भात शेतीबरोबर दुग्ध शेती झाली पाहिजे, भाजीपाला लावला पाहिजे, फुल शेती केली पाहिजे, मत्स्य शेती केली पाहिजे, कुक्कुटपालन केलं पाहिजे, शेळ्यापालन केलं पाहिजे. परंतु आपल्या हाताला काम पाहिजे. रिकामं डोकं राहता कामा नये, रिकामे हात राहता कामा नये. अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आपण त्यांना सर्टिफिकेट दिलेले. गव्हर्नमेंटचे सर्व जे फायदे असतात ते आपल्याला आपल्या लोकांना मिळवून द्यायचे. हे काम आपल्याला आम्हाला करायचे. कुठलीही निवडणूक ही कठीण नसते. मी ज्याप्रमाणे बोललोय वाशिमच्या मेळाव्याप्रमाणे तेव्हाप्रमाणे आजही बोलतोय. आता याच्यानंतर आपली शेवटची सभा होईल मुरबाडला. याच्या 10 पट प्रत्येकाने 10 माणसं घेऊन या. त्या 10 माणसांनी परत 10 माणसं केली. आपल्याला मुरबाड तालुक्यातून फार काय मतं नाही पाहिजे, 1 लाख मतं मिळाले. एवढी गोष्ट बस असू शकते, की जी विजयाचे शिल्पकार मुरबाड असू शकतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या भगिनींवरती, बांधवांवरती, का मला
कधीही कोण फसवणार आहे, कारण मी जोपर्यंत कोणाला फसवत नाही तिथपर्यंत या जगामध्ये मला कोणी फसवणार नाही. आपण कुठल्याच लोकप्रतिनिधीबद्दल वाईट बोलू नका, कुठल्याही पक्षाबद्दल वाईट बोलू नका. कोणी व्हॉट्सअपवरती आपल्याच बांधवाला चढवून दारू बाजून काय SMS करायला लावेल, माझ्या विरोधात असतील, पक्षाविरोधात असतील, तुमच्या कोणाच्या विरोधात, तरी त्याला कुठल्याही प्रकारे रिप्लाय देऊ नका. आपल्याला फक्त आणि फक्त आपलं चांगलं काम करायचं आहे, चांगलं आहे केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत दाखवायचे. आपण काय हा येईल तो करेल, ह्यानी काम केलं त्यांनी काम केलं तो करेल असं आपल्याला नाही सांगायचं. आपल्याला ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस खासदार करायचा आणि प्रत्येक माणूस खासदार होणार आहे. त्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. आजच्या सभेतील आलेल्या प्रत्येकाने आपल्या लोकसभेच्या शेवटच्या सभा जेव्हा मुरबाडला त्या 10 लोक घेऊन यायचे आहेत आणि त्या 10 लोकांनी प्रत्येक 10 मतदारापर्यंत पोहोचायचं आहे. इतकी संख्या माझ्यासाठी भरपूर झाली आणि मी काल सांगितले, पत्रकारांना परवा सांगितले, आजही आपल्याला सांगतो का जरी कुठल्याही पक्षाचा अजेंडा आपला नसला तरीसुद्धा सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी जे रागावलेले आहेत, जे नाराज आहेत, ज्यांची कामं झालेली नाहीत, त्यांचा विकास झालेला नाही, मतदार त्यांना विचारतात काय केलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये. त्यामुळे ते सर्व लोक आपल्याबरोबर आहेत. कुठल्याही नेत्याबद्दल किंवा कुठल्याही उमेदवाराबद्दल आपल्याला कधीही अपशब्द बोलायचं नाही, कारण आपण स्पर्धा परीक्षेचे मानकरी आहोत. साधं गणित आहे आपलं का आपण 40 लाख लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचलेले, त्यातील 10% लोक जरी आपल्याबरोबर झाली तरी 4 लाख मतदार आहेत. मुरबाडच्या गावागावातील विद्यार्थी आपल्याकडनं नोकरीला लागलेले, कमीत कमी 8,000 विद्यार्थ्यांना आपण नोकऱ्या दिल्या, त्याची गुणिले 10 म्हणजे 4,80,000 तीच मतं झाली आणि बाकी तुमच्या कार्यकर्त्यांची अशी करून आपल्याला 7.5 लाख मतं काढायची आणि 7.5 लाख मतं काढून आपल्याला किमान 2.5 लाख मतांनी विजयी व्हायचे. विजयी मी नाही होणार तर विजयी आपण प्रत्येकाने व्हायचं आणि मी प्रत्येकाच्या गावामध्ये आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी मी येईल हा आपल्याला शब्द देतो. लोकांना ठामपणे आश्वासन द्या का आमचा उमेदवार कधीही समाजाला फसवलं नाही आणि कधीही समाजाला फसवणार नाही याची ग्वाही तुम्ही द्या. अगदी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्या. मुरबाड तालुक्यासाठी ज्या लायब्ररी सुरू आहेत आणखीन वाढ करायची झाली तर आणखीन आपण वाढ करू. 3-3, 4-4 आपण CBSE स्कूल स्थापन करू. अशा काम करताना ते लोकांना त्याचबरोबर कुठलाही उद्या ताई ते पोटातल्या बाळासाहेब मरण पावले तर त्याची जबाबदारी माझी असेल. कुठलाही विद्यार्थी कुपोषण किंवा शिक्षणापासून वंचित असेल तर ती जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल. का उद्या एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश लागला आहे, नंबर लागला आहे त्या विद्यार्थ्याचा, गरीब विद्यार्थ्याचा, आणि त्याच्याकडे उद्या 40,000 रुपये भरायला नाही म्हणून त्याला ॲडमिशन घेता येत नसेल, त्याला शिक्षण देण्याची जबाबदारी माझी असेल. एक गुणवत्तेचं शिक्षण ज्याप्रमाणे ठाण्याच्या शिंगाण्या स्कूलला मिळतं तशा प्रकारच्या 5 CBSE शाळा मुरबाड तालुक्यामध्ये निर्माण करू. तर ज्या तालुक्यामध्ये ज्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये 200, 300 पोरं असतील अशा प्रकारे 1000 विद्यार्थ्यांना ज्युनियर KG पासून तर 12वीपर्यंत चांगलं CBSE शिक्षण देऊ. याप्रमाणे झडपोलीला शिक्षण व्यवस्था आहे. त्या स्पर्धा परीक्षाबाबत लेक्चर होतात. मुरबाडला जरी रेल्वे आली नसेल तरी पण रेल्वे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण सध्या कल्याणपर्यंत रेल्वे आणून टीचर चांगले इथपर्यंत प्रोव्हाइड करू. त्या स्पर्धा परीक्षामार्फत वयाच्या 21व्या वर्षी UPSCचा ऑफिसर या मातीतून निघाला पाहिजे अशा प्रकारचे आपण प्रयत्न करू. आम्ही समाजाला कधी फसवलं नाही आणि फसवणार नाही. जे जाहीर करण्यात आम्ही आश्वासन देऊन सर्व आश्वासन पूर्ण करू. एका शेतकरी मजबूत झाला पाहिजे. शेतकऱ्याला एकही गुंठा जमीन त्या स्क्वेअर फूट विकायला लागते कामा नये. किंवा कुठलाही प्रकल्प आला तर त्या प्रकल्पामध्ये आमच्या बांधवांची फसवणूक होणार. आम्ही सर्व कंपन्या सुरू करण्याचा प्रयत्न तर करू, परंतु इथल्या युवकांना कंपन्या कशा स्थापता येतील, ज्याप्रमाणे आम्ही उद्योजक झालो त्याप्रमाणे चांगले उद्योजक कसे होतील यासाठी जास्त भर देऊ. का स्थानिक भूमिपुत्र हा कंपनीचा मालक झाला पाहिजे शासनाच्या सोयी सवलतीने. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आमच्याकडे वाड्याला एक कोका-कोला नावाची कंपनी झाली. मला वाटतं 30 वर्षापूर्वी ती कंपनी झाली. तिला 1,090 कोटी रुपये त्या काळामध्ये सबसिडी दिली. गव्हर्नमेंटने फॅसिलिटी तिला पाणी मोफत दिलं आणि तिचा पूर्ण स्ट्रक्चर तेव्हा 2-2, 4-4 लाख रुपये एकरी जमिनी घेतल्या होत्या. म्हणजे ती कंपनी स्थापन केल्यानंतर त्या मालकाला 500 कोटी उरले असतील अशा प्रकारची व्यवस्था झाली होती. आणि 40 पैशात बनणारी ती कोका-कोलाची बाटली आपण 40 रुपयाला पित होतो. तर असे उद्योजक आपण ग्रामीण भागातून घडू आणि ते उद्योजक नक्कीच देशाला जेव्हा हा 6 लेन होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकच इथपर्यंत गोडाऊनची लागेल. पण गोडाऊनमध्ये आमचा जमीन मालक हा गोडाऊनचा मालक झाला पाहिजे. भिवंडीमध्ये 5% शेतकरी गोडाऊन मालक नाहीत. अशी परिस्थिती आपल्याकडे होता कामा नये. फक्त राजकारण्यांचा आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीज लोकांचा किंवा अधिकाऱ्यांचं राजकारण्यांच्या नावावर तिथे पैसे अडवलेले अशा प्रकारची फसवणूक इथे होणार नाही. इथे आमचा शेतकरी गोडाऊनचा मालक असेल अशी व्यवस्था. साहेब आपला जनतेसाठी कुठल्या प्रकारचा अजेंडा असणार आहे जाहीरनामा? जनतेला हेच सांगतोय का खासदार निलेश सांबरे होणार माझा शेवटचा माणूस होईल. त्यामुळे प्रत्येकाने त्या दृष्टीने काम केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, संविधान लिहिलं. ते देश सुरळीत चालण्यासाठी लिहिलं होतं का देशातील लोकशाहीमधून आलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असू दे
किंवा कुठलाही अधिकारी असू दे, त्याचं काम असतं 100% जनतेची सेवा करणे. परंतु आपल्या सर्वांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांनी चुकीचा उपयोग केलेला आहे. का जनतेला फक्त निवडणुकीच्या मत मारण्यापुरती त्यांनी महान केलेलं आहे. माझं म्हणणं आहे का मतदार हा दैवत आहे आणि याला दैवताची पूजा करण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी. भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. समोर मातब्बर उमेदवार आहेत आपल्यासमोर. आपण कशी मी अनेक वेळेस पत्रकारांना सांगितले सभा मातब्बर कोण असू शकतो. मी 8 CBSE स्कूल केलं, त्यांनी 16 फक्त स्वतःची पोरं शिकवली, स्वतःची नातवं शिकवली, म्हणजे मातब्बर नाही. ज्यांनी समाजासाठी काहीतरी योगदान केलं असेल तो होऊ शकतो. मी 25 लाख वह्यावाटप दरवर्षी शाळांना करतोय. मी दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला 5 आंब्याची झाडं देतो. असा कुठलाच बांधव नाही की ज्यांनी फोन केला आणि तो रिकाम्या हाती माझ्याकडून परत केलेला. असा दरवर्षी 10-10, 15-15 डॉक्टरकीसाठी विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरतोय आपण. आज मुरबाड तालुक्यामध्ये दाखवायला गेलं तर कमीत कमी 200हून जास्त अधिकारी निर्माण केलेत आपल्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळं मातब्बर मी कोणाला काही समजत नाही. सगळे राजकीय पक्ष मोठे आहेत, चांगले आहेत, परंतु लोकप्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने काम केल्याने त्या लोकप्रतिनिधी कसा लोकप्रतिनिधी असतो. राजकारण हे माझं क्षेत्र नव्हतं, पण गेल्या 19पासून आपण बघतो एकदा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी कसे सामान्य जनतेला त्रास दिला जातोय. ज्याने निवडून दिलं त्यांना कशा प्रकारे त्रास दिला जातो आपण सर्वजण बघताय. त्यामुळं आता कुठेतरी लोकशाहीमध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणण्यासाठी मी ती निवडणूक लढतोय आणि मी 100% विश्वास आहे. बाबासाहेबांना विश्वास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की या तालुक्यातले पत्रकार महोदय आणि आमच्या सर्वांचे आई बाबा यांच्यावर माझा विश्वास आहे. कैलासवासी शांताराम गुलाब राहू दे, विशेष राहू दे, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे सदैव आहे. त्यामुळे विजयी मी होणारच आहे, आम्हाला ठाम